Hello and welcome to the next session of reproduction in lower and higher animals. या टॉपिक मध्ये आपण प्रीवियस लेक्चरला RCH रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर त्याचे डेफिनेशन, त्याच्या गोल्स, मेथड्स ऑफ अचीव दी गोल्स ऑफ RCH हा पार्ट आपण अभ्यासलेला आहोत. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बर्थ कंट्रोल मेथड्स, हाऊ टू कंट्रोल दी बर्थ. सो in India there is a population explosion. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे आणि त्यामुळं लोकसंख्या नियंत्रित ठेवणं सध्या काळाची गरज आहे. तर कोणकोणते मेथड्स आहेत की ज्याच्या साहाय्याने आपण पॉप्युलेशन कंट्रोल पण करू शकतो, फॅमिली प्लॅनिंग पण करता येऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो बर्थ कंट्रोल मेथड्स. हे दोन प्रकारे आपण करू शकतो. टेम्पररी बर्थ कंट्रोल तात्पुरत्या स्वरूपासाठी किंवा परमनंट बर्थ कंट्रोल कायमस्वरूपी आपल्याला बर्थ कंट्रोल करता येतो. म्हणजे सुरुवातीला आपण बघूया टेम्पररी मेथड्स कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर आपल्याला परमनंट मेथड्स कोणकोणते आहेत हे पाहायचं. आता जर आपल्याला टेम्पररी बर्थ कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी पहिली मेथड आहे ती सेफ पिरियड किंवा रिथम मेथड म्हटलं जातं. रिथम मेथड किंवा सेफ पिरियड. आता हा सेफ पिरियड काय असतो, कोणता पिरियड हा सेफ असतो की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही, प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही, तो पिरियड म्हणजे सेफ पिरियड म्हटला जातो. अ वीक बिफोर अँड आफ्टर द मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग. अ वीक बिफोर अँड आफ्टर द मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग. आता हा जो पिरियड असतो, मेन्स्ट्रुअल सायकल्स जेव्हा स्टार्ट होते त्याच्या अगोदरचा एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा, ज्याला आपण सेफ पिरियड म्हटलं जातं. कारण या ठिकाणी ओव्हुलेशन होत नाही. ओव्हुलेशन म्हणजेच ओव्हरीमधून एग रिलीज करणं, त्याला ओव्हुलेशन म्हटलं जातं. आणि आपल्याला माहित आहे ओव्हुलेशन हे 14th डेला होतं. ओके. आता 28 डेच्या नंतर जेव्हा ब्लीडिंग स्टार्ट होतं तेव्हा फर्स्ट डे असतो. म्हणजे 1 ते 8 दिवसामध्ये एक फॉर्म नसतं, किंबहुना 20च्या नंतर 20 to 28 हा जो पिरियड असतो इथेही एक फॉर्म झालेलं नसतं. एक हे 14th डेला होतं. आणि म्हणून मेन्स्ट्रुअल ब्लीडिंगच्या अगोदरचा एक आठवडा आणि मेन्स्ट्रुअल ब्लीडिंगच्या नंतरचा एक आठवडा, या पिरियडमध्ये ओव्हरीमध्ये कोणत्याही प्रकारचं एग फॉर्मेशन होत नाही. आणि इव्हन इंटरकोर्स झाला, कॉप्युलेशन झालं, स्पर्म डिस्चार्ज झाले तरी सुद्धा फर्टिलायझेशन होणार नाही, कारण एक फॉर्म झालेलं नसतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही. आणि म्हणून या पिरियडला म्हटलं जातं सेफ पिरियड किंवा रिथम मेथड म्हटलं जातं. सो इट हेल्प टू कंट्रोल दी बर्थ. देन सेकंड वन इज क्वायटस इंटरप्टस किंवा विड्रॉल मेथड म्हटलं जातं. विड्रॉल मेथड. आता क्वायटस म्हणजे काय, तर क्वायटस याचा अर्थ ड्युरिंग दी कॉप्युलेशन जे सिमेन इजॅक्युलेटेड होतं, इजॅक्युलेटेड सिमेन इज कॉल्ड एज क्वायटस. आपल्याला माहिती आहे सिमेन हा एक शॉर्ट नोट आपण डिटेल स्टडी केलेले आहे. त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात, प्रोस्टेट फ्लुइड असतं, काउपर्स फ्लुइड असतं, सेमिनल फ्लुइड असतं. तर याला क्वायटस म्हटलं जातं आफ्टर इजॅक्युलेशन. सो ड्युरिंग द इंटरकोर्स आफ्टर इजॅक्युलेशन सेमेन इज कन्सिडर एज अ क्वायटस. आता हे क्वायटस जेव्हा इंटरप्टस याचा अर्थ ते डिस्कंटिन्युअस करायचं आहे. नॉट रिलीज्ड इन टू दी व्हजायना, सो रिलीज्ड आउटसाइड दी बॉडी इज कॉल्ड एज क्वायटस इंटरप्टस. म्हणजे जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स असतो, कॉप्युलेशन असतं, तेव्हा सिमेन इजॅक्युलेशन व्हायच्या अगोदरच पेनिस व्हजायनाच्या आउटसाइडला घेणं आणि जे क्वायटस आहे ते आउटसाइड बॉडी रिलीज करणं, याला म्हटलं जातं क्वायटस इंटरप्टस किंवा विड्रॉल ऑफ पेनिस आउटसाइड दी व्हजायना टू रिलीज दी क्वायटस आउटसाइड बॉडी इज कॉल्ड एज क्वायटस इंटरप्टस किंवा विड्रॉल मेथड. बट इट इज नॉट 100% शुअर मेथड because sometimes it shows pre-ejaculation and this pre-ejaculated fluid also contain the sperm, so it is not a 100% sure method of birth control.
देन नेक्स्ट मेथड आहे लॅक्टेशनल एम्न्युरिया. लॅक्टेशनल एम्न्युरिया. आता हे लॅक्टेशनल एम्न्युरिया म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी जनरली जेव्हा लॅक्टेशन होतं म्हणजे आफ्टर दी पार्च्युरेशन मिल्क इज फिडिंग टू दी बेबी, तिथून पुढचा जो कालावधी असतो, जो पिरियड असतो, जोपर्यंत लॅक्टेशन होत आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू होत नाही, किंबहुना ओव्हरीमध्ये एक तयार केलं जात नाही, त्या मेथडला म्हटलं जातं लॅक्टेशनल एम्न्युरिया. दॅट मीन्स absence of menstrual cycle, absence of ovulation. So absence of ovulation. आता जर ओव्हुलेशन होणार नसेल तर एक फॉर्म होणार नाही, आणि एक फॉर्म नाही झालं तर कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझेशन, प्रेग्नन्सी, रिप्रोडक्शन हा पार्ट होत नसतो. याचा अर्थ या ठिकाणी बर्थ कंट्रोल केला जातो. इथं रिलीज ऑफ सीमेन outside body by withdrawal of penis. The next method आहे ती केमिकल मीन्स आहे. वेगवेगळे केमिकल्स, स्पर्मिसाइडल केमिकल्स आपण यूज करू शकतो. सो केमिकल मीन्स these are nothing but spermicidal spermicides. That means the chemical which kill the sperm. Sidal means to kill, and spermi means sperms. So the chemical which are used to kill the sperm are called as spermicidal. So it consists of foams, tablets, jellies, paste, creams. हे सगळे याच्यामध्ये असतील. सो फोम असेल, टॅबलेट्स असतील, जेलीज, creams, paste, etc. So all these are spermicidal which kill the sperms, are inserted into vagina, which are attached to the mucous membrane, and when sperms get discharged, all the sperms are killed. So called as spermicidal. That means chemical means. So this method is used to control the birth with the help of chemicals, so called as chemical means. Then mechanical means. Mechanical means. Next, mechanical means method है mechanical devices used like याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत. कंडोम असेल, डायफ्रॅम असेल, त्याच्यानंतर लूप्स असतील, स्पायरल्स असतील, कॉपर टी असेल, हार्मोन्स असतील, बोवेल असतील, शील्ड्स असतील. Then so these are the some of the devices. This is rubber sheath, rubber cap असते, rubber tube असते, which is used for the male, for male. Rubber sheath tube असते, which is the safe and more familiar method to use the condom to prevent the fertilization. Is a rubber cap, and this used for the male. Then another mechanical means the diaphragm, loops, spirals, copper T, hormones. These are the used for female. Even IUCD असतं, intrauterine contraceptive device. IUD किंवा IUCD, intrauterine device, intrauterine
contraceptive device. So these are used with the help of expert doctor in the female. Then physiological, that means oral device. तोंडावाटे घ्यायच्या टॅबलेट्स असतील किंवा ओरल डिव्हाइस, बर्थ कंट्रोल पिल्स असतात. सो इट कन्सिस्ट ऑफ बर्थ कंट्रोल पिल्स. गोळ्या असतात बर्थ कंट्रोल करणाऱ्या. त्या काय करतात तर FSH आणि LH दोन हार्मोन्स असतात, त्या हार्मोनना स्टॉप करतात. आणि हे दोन FSH LH कमी झालं तर ओव्हुलेशन होत नाही, एक तयार होत नाही, आणि त्यामुळे फर्टिलायझेशनची चान्सेस कमी होतात. सो बर्थ कंट्रोल पिल्स कंट्रोल दी FSH, follicle stimulating hormone and luteinizing hormone to prevent ovulation, and it help to control the birth. So prevent ovulation and help to control the birth. जसं की वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत, सहेली टॅबलेट्स असेल, मालाडी असेल, आदी बर्थ कंट्रोल पिल्स. सो फॉर एक्झाम्पल सहेली टॅबलेट आहे, मालाडी असेल, आर हेल्प टू कंट्रोल दी बर्थ. देन अदर कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत, याच्यामध्ये सम कॉन्ट्रासेप्टिव्ज इम्प्लांटेड अंडर दी स्किन ऑफ अप्पर आर्म. अप्पर आर्मच्या स्किन मध्ये इथं कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्ट केला तर मोस्टली दिस मेथड इज युज्ड इन फॉरेन कंट्रीज. सो इट हेल्प्स टू प्रिव्हेंट दी प्रेग्नन्सी अप टू 3 to 4 years. So other contraceptive includes the injection of this contraceptive implanted in upper arm. So contraceptive are implanted अप्पर आर्म मध्ये, या स्किनच्या खालच्या साईडला ते इम्प्लांट केलं होतं. सो इम्प्लांटेड बिलो स्किन ऑफ अप्पर आर्म, and it help to control the pregnancy up to 3 to 4 years. Control the pregnancy up to 3 to 4 years. देन सेकंड मेथड आहे ती म्हणजे परमनंट मेथड आहे, सर्जिकल मेथड आहे फॉर मेल अँड फिमेल. सर्जिकल इंटरव्हेन्स लॉक दी गॅमेट्स, म्हणजे ऑपरेशन करून, सर्जरी करून गॅमेट्स असतात ते बंद करणे, ब्लॉक केले जातात, आणि त्या ऑपरेशनच्या साह्याने आपण कायमस्वरूपी बर्थ कंट्रोल करू शकतो. अशा प्रकारच्या दोन महत्त्वाच्या मेथड्स आहेत, एक मेलसाठी एक फिमेलसाठी, ज्याला आपण व्हॅसक्टोमी आणि ट्युबिक्टोमी असं म्हटलं जातं. सो सर्जिकल मेथड असंही म्हटलं जातं. सर्जिकल मेथड याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या मेथड आहेत, एक व्हॅसक्टोमी आणि ट्युबिक्टोमी. Vasectomy is used for male surgery, for female surgery. याच्यामध्ये वास डिफरन्स असतात ते ब्लॉक केले जातात. सो ब्लॉक वास डिफरन्स. सो वास डिफरन्स आर युजफुल टू कॅरी दी स्पर्म्स. आता हे जर वास डिफरन्स ब्लॉक केले तर स्पर्म कॅरी होत नाही, आणि स्पर्म नसतील तर फर्टिलायझेशन होत नाही, दॅट म्हणजेच बर्थ कंट्रोल केला होतो. अँड इन केस ऑफ ट्युबिक्टोमी ब्लॉक दी फॅलोपियन ट्यूब असते ती ब्लॉक केली जाते, ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब.
याला फिमेल सर्जरी, याला मेल सर्जरी, वॅसेक्टोमी अँड ट्युबिक्टोमी आर युज्ड मेथड्स टू कंट्रोल दी परमनंट बर्थ कंट्रोल मेथड्स म्हटलं तर. So these are the various types of temporary methods for birth control and permanent. So these two methods are very important, vasectomy and tubectomy. At the point of MCQ, that means in case of NEET and CET. So vasectomy, vasec means vas deferens block केला होता, tubic means tube block केली जाते, fallopian tube, and these help to control the birth permanently. So these are the various methods of birth control, help to achieve the goals in reproductive and child health care and also maintain the reproductive health. So ह्या मेथड्स आहेत, ह्या लिहून घ्या, परमनंट मेथड आणि टेम्पररी मेथड्स. So these other contraceptives are the consist of matchstick like thin rod की जो अप्पर आर्म मध्ये इम्प्लांट केला जातो. अप्पर आर्मच्या इथे एक मॅचस्टिक लाईक थिन रॉड असतो, हा बसवला जातो आणि त्याच्यात जनरली प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे हार्मोन असतात. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, आणि हे प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा या दोन हार्मोनचं प्रमाण जास्त असतं, ओव्हुलेशन होत नाही, नवीन एक फॉर्मेशन होत नाही आणि त्यामुळे फर्टिलायझेशन होत नाही. So this Sahelli tablet is taken once in a week and it prevent the act as a spermicidal and prevent the pregnancy. That means hormone FSH and LH ह्या दोघांचं secretion stop करतं for a week and prevent the pregnancy. So these devices are used to control the birth. Next time, medical termination of pregnancy. Next part आहे medical termination of pregnancy. MTP म्हटलं जातं किंवा यालाच abortion पण म्हटलं जातं. So intentional, ऐच्छिक or voluntary termination of pregnancy before full term. So the intentional or voluntary termination of pregnancy before full term. म्हणजे आपल्याला माहिती आहे फुल टर्म ही 280 डेज किंवा 266 डेज असते, 9 मंथ 9 डेज. बिफोर फुल टर्म होण्याच्या अगोदरच प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात असेल, बट इट इज इंटेन्शनल और व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म इज कॉल्ड एज MTP. is called as MTP, medical termination of pregnancy. Okay, so MTP is essential in case of unwanted pregnancies or defective development of fetus. So it is essential, or it can be done during due to defective fetus. फिटसला काही डिफेक्ट असतील, प्रॉब्लेम असेल, ऑर्गॅनोजेनेसिस प्रॉपर झाले नसेल, नॉर्मल ग्रोथ नसेल, याला आपण डिफेक्टिव्ह फिटस म्हणतो. और अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज, सो अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल किंवा डिफेक्टेड फिटस असेल तर त्या ठिकाणी MTP केलं जातं. सो MTP इज सेफ टिल बिफोर द 4th month
of the fetus development. That means it is safe in first trimester or up to the 12 to 20 weeks. So safe up to the 12 to 20 weeks. That means up to 4 months. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणूया आपण 12 to 20 weeks हे सेफ असतं. सो एमटीपी ऍक्ट जो जुना ऍक्ट होता तो 1971 चा ऍक्ट होता. याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून 2017 ला नवीन ऍक्ट अमेंडमेंट केली गेली. सो दिस एमटीपी ऍक्ट इज 1972 डेव्हलप और मॉडिफाइड इन 2017. या ऍक्टनुसार जर हे अनवॉन्टेड किंवा डिफेक्टेड प्रेग्नन्सी नसेल तर मात्र हे एमटीपी करणं आफ्टर द 20th वीक इट इज क्रिटिकल. सो इट इज डेंजरस टू द fetus as well as mothers. So MTP Act is 1972 modified in 2017. So it is illegal to perform MTP of the unborn female fetus. That means sex determination असेल किंवा फिमेल fetus आहे म्हणून MTP केलं तर हे इलिगल प्रोसिजर आहे. सो इट इज इलिगल. MTP for female fetus. फिमेल एम्ब्रियो आहे, फिमेल फिटस आहे म्हणून ते एमटीपी केलं इज अ इलिगल प्रोसिजर, कॅन बी पनिश्ड विथ द हेल्प ऑफ दिस ऍक्ट. आता हे करण्यासाठी एक टेस्ट कन्सिडर केली जाते. ॲबनॉर्मॅलिटीज असेल किंवा डिफेक्टिव्ह फिटस आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यासाठी एक एमनिओसेंटेन्सिस ऑब्झर्वेशन केलं जातं. एमनिओटिक फ्लुइड्स ऑब्झर्वेशन केलं जातं ज्याला म्हटलं जातं एमनिओसेंटेन्सिस. सो हे पॉइंट्स आहेत ते नोट करा. आपण एमनिओसेंटेन्सिस डिटेल बघणार आहे. एमनिओसेंटेन्सिस, a process of observation of amniotic fluid for chromosomal aberration or chromosomal abnormalities. The process of observation of amniotic fluid for chromosomal abnormalities is called as amniocentesis. Is called amniocentesis. काय ऑब्झर्व केलं जातं? एमनिओटिक फ्लुइड. आपल्याला माहित आहे एमनिओटिक सॅक असतो त्याच्यामध्ये एमनिओटिक फ्लुइड भरलेलं असतं की जे एम्ब्रिओचं प्रोटेक्शन करतं, एम्ब्रिओला फिटसला मॉइस्ट ठेवतं. ते फ्लुइड ऑब्झर्व करायचं आहे. कशासाठी ऑब्झर्व करायचं आहे? टू नो दी chromosomal abnormality is called as fluid for chromosomal fluid to know chromosomal abnormality. This technique is called as amniocentesis.
आता हे ॲम्निओ सेंटेन्सेस असते याला प्रीनॅटल टेस्ट असंही म्हटलं जातं, म्हणजे बिफोर दी बर्थ ऑफ चाइल्ड प्रीनॅटल टेस्ट म्हटलं जातं ॲम्निओ सेंटेन्सेस. सो दीज सेल्स आर ऑन द बेसिस ऑफ प्रीनॅटल सेल्स. आता ही प्रोसिजर असते, याच्यामध्ये काय केलं जातं बघा. पहिल्यांदा अल्ट्रासाउंड टेक्निक वापरलं जातं. सो यूज ऑफ ultrasound, that means sonography, to know the position of fetus. पहिल्यांदा सोनोग्राफीच्या सहाय्याने, अल्ट्रासाउंडच्या सहाय्याने ते फिटसची पोझिशन असते ती व्यवस्थित बघितली जाते. त्याच्यानंतर एक हॉलो निडल असते, ती ॲब्डॉमिनल वॉल आणि युटेराइन वॉल मधून इंजेक्ट केली जाते. सो इंजेक्शन ऑफ हॉलो निडल into abdominal wall and uterine wall. त्याच्यानंतर त्या निडलच्या साह्याने ॲम्निओटिक फ्लुइड असतं ते बाहेर काढून घेतलं जातं. सो रिमॉल ऑफ ॲम्निओटिक फ्लुइड, removal of amniotic fluid through needle, through hollow needle. ते फ्लुइड आहे, त्या फ्लुइडचं सेंट्रीफ्युगेशन करायचं. सो सेंट्रीफ्युगेशन of amniotic fluid to separate amniotic cells आणि या सेल्स मधून क्रोमोझोम्स वेगळे करायचे आणि त्या क्रोमोझोमचं कॅरिओटाइप अभ्यासलं जातं. सो स्टडी ऑफ कॅरिओटाइप म्हणजे क्रोमोझोमचे अरेंजमेंट असते 23 पेअरची, एक डायग्राम तयार होते ज्याला कॅरिओटाइप म्हटलं जातं. कॅरिओटाइप, स्टडी ऑफ कॅरिओटाइप ऑफ क्रोमोझोम्स. फॉर एबनॉर्मॅलिटी, याच्या साहाय्याने आपल्याला ते नॉर्मल आहे किंवा एबनॉर्मल आहे हे कळू शकतं. ही जी होल टेस्ट आहे या टेस्टला म्हटलं जातं ॲम्निओ सेंटेन्सेस. म्हणजे अल्ट्रासाउंडच्या साहाय्याने पोझिशन बघितली जाते. नंतर एक हॉलो निडल आहे, ते मदर्स बॉडीमधून ॲब्डॉमिनल आणि युटेरस मध्ये इन्सर्ट केली जाते. त्या निडलच्या साहाय्याने ॲम्निओटिक फ्लुइड शरीराच्या बाहेर घेतलं जातं. त्या ॲम्निओटिक फ्लुइड मध्ये ॲम्निओटिक सेल्स असतात. त्या सेल्स सेंट्रीफ्युगेशनच्या साहाय्याने हाय स्पीडला फिरवल्या की सेल्स वेगळं होतं, लिक्विड वेगळं होतं. त्या सेल्स मधून क्रोमोझोम सेपरेट केले जातात आणि ते क्रोमोझोम त्याची कॅरिओटाइपिक स्टडी केला जातो. कॅरिओटाइपिक स्टडी केला जातो. सो स्टडी ऑफ कॅरिओटाइप टू नो दी वेदर there are some abnormality in chromosome or not. If there are any abnormalities, then it should go through the medical termination of pregnancy, that means MTP technique. हे त्या ठिकाणी लीगल प्रोसिजरच्या साहाय्याने होतं. पण त्यासाठी प्रूफ घेण्यासाठी ॲम्निओ सेंटेन्सेस हे क्रोमोसोमल मधले काही दोष ओळखण्यासाठीची जी टेस्ट आहे याला म्हटलं जातं ॲम्निओ सेंटेन्सेस. परंतु ही टेस्ट घेत असताना काही या ठिकाणी प्रिकॉशन तरी घेतलीच जाते, पण तरी सुद्धा याच्या काही ड्रॉबॅक्स आहेत. एक पहिला ड्रॉबॅक्स असा आहे की ही टेस्ट घेत असताना
कदाचित मिस कॅरेज पण होऊ शकतं, अबॉर्शन पण होऊ शकतं, म्हणजेच एम्ब्रिओ असतो तो एक्सपेल केला जातो फिटस. सो मिस कॅरेज हा एक त्या ठिकाणी त्याचे ड्रॉबॅक्स आहे, लिमिटेशन्स आहेत. दुसरं, ह्या निडलच्या साह्याने फिटसला काही इंजुरी होते का, इंजुरी टू दी फिटस, जर इंजुरी झाली तर ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो इंजुरी टू दी फिटस. देन सो दीज आर दी सम ऑफ दी ड्रॉबॅक्स, लिमिटेशन्स. जसं की मिसकॅरेज बघितलं, पण इंजुरी असेल किंवा निडल थ्रू काही इन्फेक्शन व्हायचं असेल, सो इन्फेक्शन थ्रू निडल असेल. ओके, इवन दो अमनिओटिक फ्लुइड लिकेज पण होऊ शकतं. हे काही त्याचे लिमिटेशन्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजेच लिमिटेशन जर बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये एक पहिली लिमिटेशन असते, आपण असं म्हणूया याचं लिमिटेशन्स. किंवा ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक्स असा आहे की एक मिसकॅरेज होण्याचे चान्सेस असतात. दुसरी, फिटस इंजुरी होण्याची शक्यता असते, इंजुरी टू फिटस. थर्ड आहे ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. अँड द लास्ट वन, लीकेज ऑफ, पॉसिबिलिटी ऑफ लीकेज ऑफ एमनिओटिक फ्लुइड. of amniotic fluid. So this is about amniocentesis. आता या amniocentesis मध्ये काही जसं आपण की मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सीचा ऍक्ट बघितला, तसे PC and PNDT असे पण ऍक्ट असतात. सो PCPNDT ऍक्ट म्हटलं त्याला. हा PCPNDT ऍक्ट जनरली आहे. ह्या ऍक्ट मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन, PC चा अर्थ आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन. सो दिस PC स्टँड्स फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन. जे करप्शन, भ्रष्टाचार कमी करणे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन, याला PC म्हटलं जातं. आणि PNDT आहे, या PNDT ला प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक म्हटलं जातं. प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. याच्या साह्याने पण याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. सो PCPNDT ऍक्ट म्हटलं जातं. सो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन आणि प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. सो दिस सम ऑफ द ऍक्ट किंवा MTP ऍक्ट असेल, हा MTP ऍक्ट असेल, PCPNDT ऍक्ट असेल, इवन दो चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रामचा ऍक्ट असेल, हे सगळे जे ऍक्ट आहेत ज्याच्या साह्याने आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करू शकतो. आणि इथं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲज वेल ॲज amniocentesis हा पार्ट कंप्लीट होतो.